नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. बच्चू कडू 8 जूनला अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. त्यानंतर सलग 6 दिवस अन्न देखील ग्रहण केलं नाही. 6 दिवस अन्नाविना राहिले. शेवटी 7व्या दिवशी आता मी पाणीत्याग देखील करेन असं देखील म्हटलं. मग मात्र सरकार हडबडलं. बच्चू कडूंना आंदोलन मागे घेण्यासाठी आदल्या दिवशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलं. दुसऱ्या दिवशी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पाठवलं. मध्यस्थी फळाला आली. पाणीत्याग करावा लागला नाही आणि आंदोलन स्थगित झालं. आता 6 दिवसांचं जे अन्नत्याग आंदोलन केलं त्यामुळे बच्चू कडूंच्या प्रकृतीवर परिणाम झाला आणि आता ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण 6 दिवस अन्नत्याग करून त्यानंतर प्रकृती बिघडवून घेऊन जो माणूस रुग्णालयात आहे त्याच माणसाला आंदोलन होऊन 2 दिवस होत नाही तोच एक भला मोठा दणका बसला. आणि तो दणका म्हणजे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक पदच बच्चू कडूंचं अपात्र ठरवण्यात आलं. आता ते तर विद्यमान अध्यक्ष, आता संचालक पदच अपात्र ठरलं तर अध्यक्ष पद देखील जाणारच. त्यामुळे बच्चू कडूंना अध्यक्ष पदापासून हात घ्यावा लागला. याचाच अर्थ बच्चू कडूंच्या आंदोलनाचं फळ काय तर 2 दिवसांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्ष पद जाणं आणि आता पुढे 5 वर्ष अमरावती जिल्हा बँकेची निवडणूक देखील त्यांना लढता येणार नाही. त्यामुळे या सगळ्या आंदोलनानंतर सरकारनं इकडून तिकडून का होईना पण बच्चू कडूंना मोठा दणका दिलाय हेच याच्यातून सिद्ध होत आहे. त्यामुळे माझा चलाईवच आहे की बच्चू कडू सप्टेंबर पर्यंत जेलमध्ये. सावध केलं होतं तुम्हाला. बच्चू कडू सावध केलं होतं तुम्हाला. आता पदही गेलं, प्रतिष्ठाही पण आला. कारण मुळातच बच्चू कडू म्हणजेच आंदोलनातून चळवळीतून निर्माण झालेलं नेतृत्व. जमिनीत गाडून घेणं, सरकारी ऑफिसच्या किंवा सरकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढणं, अशा विविध प्रकारच्या आंदोलन स्टाईलमुळे फेमस असलेले बच्चू कडू यांनी मनोज दादांसारखं म्हणजेच मनोज जरांगे पाटलांसारखं उपोषणाचं हत्यार उपसलं. 2-3 दिवस नव्हे चक्क 6 दिवस अन्न वाचून राहिले. किडनीवर परिणाम झाला, इतर अवयवांवर परिणाम व्हायला लागला. डॉक्टर म्हणाले आता यांना ऍडमिट करा नाही तर काही खरं नाही. तहसीलदारांकडे पत्र दिलं. सरकार जागं झालं. तुमच्या किती मागण्या आहेत? एवढ्या. बरं चला एवढ्या मान्य करतो. मेन कुठल्या आहेत? कर्जमाफी, दिव्यांगांना मानधन, चला त्याच्यावर पण तोडगा काढूयात. पण तुम्ही आंदोलन मागे घ्या. चंद्रशेखर बावनकुळे गेले, मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला. काळजी करू नका बच्चू भाऊ, आपण एक कमिटी स्थापन करू, त्यात तुम्हाला घेऊ. कर्ज कुणाचं माफ करायचं, कुणाचं कमी करायचं सगळं ठरवू. नंतर दुसऱ्या दिवशी उद्योग मंत्री उदय सामंत गेले. बच्चू भाऊ तुम्ही आंदोलन मागे घ्या, लेखी पत्र घेऊन आलोय मी, कशाला काळजी करताय? तरी देखील बच्चू कडून एक इशारा दिला, सामंत साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतोय पण विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मग बच्चू कडूंनी 20 मिनिटं 5 सेकंदाचं भलं मोठं भलं लांब लचक का असेना पण अगदी मुद्देसूद भाषण केलं. सगळ्या शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग बांधवांना आवडलं. या भाषणात त्यांनी आपल्या आंदोलनामुळे कसा विजय झाला हे सांगितलं. आपल्या चळवळीतून सरकारला मळमळ आली आणि सरकार आपल्यासाठी रस्त्यावर उतरलं हे देखील त्यांनी दाखवून दिलं. पण एवढं सगळं करून उद्योग मंत्री उदय सामंत निघून गेले आणि बच्चू कडू रुग्णालयात ऍडमिट झाले. ऍडमिट होऊन 2च दिवस झाले. 14 तारखेला आंदोलन सुटलं. काल 15 रविवार, आज सोमवार 16.
लगेच तात्काळ बच्चू कडूंना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून पदच्युत व्हावं लागलं. आता एवढी सगळी ही जी काही गडबड झालेली आहे ही 2 दिवसात का झाली हो? बर, त्यांचं आत्ताच अध्यक्षपद घालवण्यामागचं कारण काय? त्यांना संचालकपद त्यांचं अपात्र ठरवण्यामागचं कारण काय घडलं? यामागची नेमकी कारणं काय आहेत? यावर तुम्ही बोलणारच आहे. पण याआधीच बच्चू कडूंना आज जेव्हा माध्यमांनी रुग्णालयात गाठलं तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जे काय गौप्यस्फोट केले खळबळजनक, त्यामुळे अख्खा महाराष्ट्र देखील ढवळून निघालाय. बच्चू कडूंनी पहिलं स्टेटमेंट केलं की हे आंदोलन करण्यापूर्वीपासूनच माझ्यावर दबाव होता, आंदोलन करण्याआधीच माझ्यावर दबाव होता. आणि इतकंच नव्हे तर यामाग त्यांच्या निशाण्यावर भले ते स्पष्ट बोलत नसले तरी भाजप आहे हे याच्यातून दिसून येत आहे. त्याला म्हणतात ना, समजने वाले को इशारा काफी आहे. आता त्यांच्या या संकेतातून एकच सूचक होतंय की त्यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मुळातच बच्चू कडूंनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं. यावेळी मध्यस्थी कोणी केली तर उद्योग मंत्री उदय सामंत. कुठल्या पक्षाचे? शिवसेना शिंदे गटाचे. बच्चू कडू आणि त्यांचं नातं किती जवळचं आहे आपण गुवाहाटीला बच्चू कडू गेले त्यावेळी पाहिलं. बरं, मूळचे बच्चू कडू कुठले? शिवसैनिक. आता प्रकृती खालावल्यानंतर बच्चू कडू उपचारासाठी रुग्णालयात गेले. आता त्याच वेळी त्यांनी सांगितलं की आंदोलनाच्या अगोदरपासूनच माझ्यावर दबाव होता आणि तसा तो आणलाही जात होता. अमरावती सहकारी बँकेतील माझे सहकारी संचालक देखील मला हे सांगत होते की तुम्ही जास्त बोलू नका, अडचणी निर्माण होतील. आता आंदोलनामध्ये आणखी एक माहिती समोर आली असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि ती माहिती थेट राज्याच्या मुख्य माणसाच्या दालनातली आहे. आता काय म्हटले ते? त्यांनी असं म्हटलंय की राज्याच्या मुख्य माणसाच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील 2 आमदार जाऊन भेटले. आता 2 आमदार हे शोधायचं म्हटलं तर काय अवघड नाहीये. टॉप न्यूज मराठीचे प्रेक्षक सुज्ञ आहेत, हुशार आहेत, चाणाक्ष आहेत. बच्चू कडूंचे विरोधक कोण अमरावती जिल्ह्यातनं सांगायची गरज आहे का? नाही. आता तिथं चर्चा झाली त्यावेळी तिथं एक अधिकारी उपस्थित होता. त्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं असं बच्चू कडू म्हणतात. काय सांगितलं? बच्चू कडू जेलमध्ये सप्टेंबर पर्यंत जातील अशी व्यवस्था करा. म्हणजे बघा, बच्चू कडूंना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन आहे तो या राज्याच्या मुख्य माणसाच्या दालनात शिजला. तुमच्या स्तरावर देखील आणि प्रशासकीय स्तरावर कशा अडचणी येतील ते शोधून काढा, बंदोबस्त करा अशी चर्चा झाल्याचा खळबळजनक दावा बच्चू कडू यांनी केला. आता इकडे एकीकडे त्यांनी केलेला दावा आणि दुसरीकडे त्यांना गमवावं लागलेलं त्यांचं अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक पद. आता झालं काय? मुळातच त्यांनी भाजपला डिवचलंय. या दबावाची सुरुवात झाली होती. ते राजकीय दृष्ट्या असं करतील आणि त्यात काही नवल नाही हे त्यांच्याकडून अपेक्षितच आहे. मी अगोदरच म्हटलं होतं असं बच्चू कडूंनी भाजपलाच डिवचलेलं आहे. तरी देखील त्यांनी म्हटलंय की मी भगतसिंगांसारखं लढणार, कारण की आईने सांगितलं आणि शिकवण दिली आहे, सार्वजनिक जीवनात काम करताना सर्वसामान्यांच्या हितासाठी भगतसिंग सारखा लढ. त्यानुसार आम्ही लढलो. आता हे सर्व झाल्यावर देखील आम्ही लढलो आणि टिकलो. ही आमची परीक्षा आहे. आमचं सत्व तपासण्याचे दिवस आहेत. या संपूर्ण परीक्षेतून आम्ही उजळून आणि बाहेर निघू असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय. पण आता हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला आठवत असेल, ज्या दिवशी बच्चू कडूंनी आंदोलन सोडलं त्याच दिवशी मी एक लाईव्ह केलं होतं आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण बच्चू कडूंना सावध देखील केलं होतं. त्यावेळी म्हटलं होतं, बच्चू भाऊ जरांगे दादा फसले, आता तुम्ही सुद्धा सामंतांच्या घरी आंदोलन करावं लागतंय. बच्चू भाऊ तुम्हीच सांगा, आंदोलन होऊन 2 दिवस नाही झाले तर तुम्हाला लगेच दणका बसला. कारण मुळातच तुम्ही अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एकतर विद्यमान अध्यक्ष होतात आणि हे सगळं घडल्यानंतर तुम्ही जो आता खळबळजनक दावा केलाय
त्यानुसार नक्कीच तुमचं इकडे आंदोलन चालू होतं आणि तिकडे काहीतरी शिजत होतं. तुमच्या जवळची माणसं देखील हे तुम्हाला वारंवार सांगत होते. एकतर तुमच्या आंदोलनाला महाविकास आघाडीसह इतर सर्व शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला होता. चंद्रशेखर बावनकुळे भले यांनी आदल्या दिवशी आंदोलनस्थळी भेट घेतली असली तरी देखील तुमच्या या आंदोलनात मध्यस्थीची भूमिका स्वीकारली होती ती उदय सामंत, जे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आलं. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी हा निर्णय घेतलाय आणि याला दाखला काय आहे तर न्यायालयानं बच्चू कडू यांना सुनावलेल्या 1 वर्षाच्या कारावासाचा दाखला, 1 वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेचा दाखला. आता ते प्रकरण काय होतं तर मुळातच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार जर बँकेच्या संचालकाला न्यायालयानं 1 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर तो संचालक बँकेच्या कोणत्याही पदावर राहण्यास पात्र ठरत नसतो. याच नियमाचा आधार घेत बँकेच्या विरोधी गटातील 12 संचालकांनी ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्याची मागणी सहकार विभागाकडे केली होती. 2017 मध्ये काय घडलं होतं मग 2017 मध्ये नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात बच्चू कडूंच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच वेळी त्यांना ती शिक्षा या प्रकरणात झाली म्हणजे अगदी अलीकडे आणि ती शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांचं अध्यक्षपद धोक्यात आलं होतं. त्यामुळं अमरावतीच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. आता नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात 2017 मध्ये बच्चू कडू यांच्या विरुद्ध जो गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यावर सुनावणी झाली त्या प्रकरणावर आणि 2021 मध्ये नाशिक विशेष न्यायालयानं त्यांना 1 वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. प्रकरण 2017चं निकाल लागला 2021 ला आणि यांना आता पदावरून अपात्र ठरवलं 2025 ला. म्हणजे 8 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेतील शिक्षेचा दाखला 8 वर्षांनंतर दिला. म्हणजे बच्चू कडूंना या आंदोलनादरम्यान त्यांनी जे अख्ख्या महाराष्ट्रात मोहोळ उठवलेलं आंदोलनाचं त्यातून जो काही युतीवर परिणाम झाला, महायुतीतल्या घटक पक्षांवर परिणाम झाला, त्यात सर्वात जास्त परिणाम भाजपवर झालाय आणि त्यातून साहजिकच अजितदादांच्या राष्ट्रवादीवर सुद्धा. कारण की एकीकडे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे अजितदादांच्या पुण्यातीलच कार्यक्रमामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ सुरू आहे. त्या ठिकाणी तर अजितदादांचं भाषण प्रहार संघटनेच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी काही काळ बंद पाडलं. आमचं ऐका म्हणून त्या ठिकाणी दादांना त्यांनी बच्चू कडूंना न्याय द्या असं म्हटलं. त्यावर अजितदादांनी कर्जमाफीवरचं भाषण सुरू करतानाच या सगळ्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. शेवटी कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या यांना बाहेर काढण्यात आलं आणि अखेर त्या गणेश कला क्रीडा मंच जे आहे तिथून त्या सभागृहाबाहेर काढल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. अर्थातच यामुळे फटका बसला राष्ट्रवादीला, फटका बसला भाजपला आणि एक वेगळाच संदेश जात होता. त्यानंतर तात्काळ उद्योग मंत्री बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी गेले. त्या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं, लेखी पत्र दिलं आणि बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित केलं. आता जी शिक्षा त्यांना 2021 मध्ये सुनावण्यात आली त्यावर बच्चू कडूंनी नागपूर खंडपीठात आव्हान दिलं. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिल्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं. मार्च 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं बच्चू कडू यांना मोठा दिलासा दिला आणि विरोधी संचालकांनी दाखल केलेली अपात्रता याचिका फेटाळली. न्यायालयानं काय स्पष्ट केलं होतं, बच्चू कडू यांच्या विरुद्ध अपात्रतेचा कोणताही ठोस आधार नाही कारण त्यांनी शिक्षेवर स्थगिती मिळवली आहे. आता सहकार विभागानं मात्र पुन्हा एकदा त्याच न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेतला, दाखला घेतला आणि 1 वर्षाच्या शिक्षेचा आधार घेत बच्चू कडू यांना अपात्र ठरवलं. त्यामुळे सहकार विभाग आणि न्यायालयाच्या निर्णयामधील तफावत सध्या चर्चेची ठरली आहे. आता बच्चू कडू या निर्णयाविरुद्ध पुन्हा कायदेशीर लढाई लढतात का काय हा प्रश्न
आता समोर उपस्थित होतोय. आता नेमका या बँकेचा इतिहास काय? एक तर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची संस्था आहे. बबलू देशमुख यांनी अनेक वर्ष या ठिकाणी वर्चस्व गाजवलं. 2021 मध्ये बच्चू कडू यांच्या परिवर्तन पॅनलनं बँकेच्या निवडणुकीत बबलू देशमुख यांचा पराभव केला आणि त्यानंतर सत्ता संघर्ष तीव्र झाला. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आणि उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी 1.5 वर्षांच्या कार्यकाळानंतर राजीनामे दिले आणि बच्चू कडू यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. फेब्रुवारी 2025 मध्ये विरोधकांनी बच्चू कडू यांच्या गटातील 5 संचालकांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. आता याच हरिभाऊ मोहोड यांच्यासह 12 संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबत याचिका दाखल केली. नाशिक न्यायालयानं बच्चू कडू यांना एका प्रकरणात जी शिक्षा सुनावली होती त्याचाच दाखला यामध्ये देण्यात आला. त्यानुसार याचा आधार घेत विभागीय सहनिबंधकांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये, तसेच पुढील 5 वर्षांकरिता आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये अशी नोटीस बच्चू कडू यांना फेब्रुवारीमध्ये पाठवली. मुळातच विभागीय सहनिबंधकांचा जो निर्णय आहे तो निर्णय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार बँकेचा सदस्य कुठल्याही गुन्ह्यासाठी 1 वर्षांपेक्षा कमी नाही इतक्या कालावधीच्या कारावासासाठी सिद्ध अपराधी ठरला असेल तर तो सदस्य पदावर राहण्यास पात्र नाही अशी तरतूद असल्यानं त्या आधारे बच्चू कडू यांना अपात्र ठरवलं जावं अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयानं अविश्वास ठरावाला स्थगिती दिली. या प्रकरणी विभागीय सहनिबंधकांकडे सुनावणी सुरूच होती. याच दरम्यान विभागीय सहनिबंधकांनी बच्चू कडू यांना आज संचालक पदावरून अपात्र घोषित केलं. आता ही कारवाई जी झालेली आहे या कारवाईमध्ये दाखला देण्यात येतोय तो बच्चू कडू यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या कारावासाच्या शिक्षेचा ठपका आणि त्यानुसारच बच्चू कडू यांना हा दणका बसलाय. आता यावर बच्चू कडू यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. मी केलेल्या आंदोलनाचा हा परिणाम आहे, स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आता बच्चू भाऊ, आम्ही तुम्हाला वेळीच सावध केलं होतं, तुम्ही भरे आज सरकारच्या या सगळ्या माध्यमातून आमच्या मागण्या पूर्ण होतील आणि जर पूर्ण झाल्या नाही तर 2 ऑक्टोबर पर्यंत आम्ही वाट पाहू, नाही तर मंत्रालयात घुसू, असं कितीही म्हणालात तरी या सगळ्या मान्य होतील का याचा विचार तुम्ही देखील करायला हवा होता. मान्य आहे तुमची प्रकृती बिघडलेली होती, अन्नत्याग तातडीनं बंद करणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मनधरणी तुमच्या अनेक लोकांनी केली की जर तुम्ही आंदोलनाला कंटिन्यू ठेवलं तर मग आम्ही आमच्या कुटुंबासह या ठिकाणी आत्महत्या करू. हे सगळं मान्य. आणि तिसरा जो तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे एकतर पावसाळा आता सुरू झालेला आहे, शेतकऱ्यांची पेरणीची कामं खोळंबलेली असतील, अशा वेळी शेतकऱ्यांना वेठीस धरणं योग्य नाहीये. या तिन्ही गोष्टींच्या भूमिका सरकारनं लक्षात घेऊन तुम्हाला बरोबर आंदोलनाच्या कोंडीत पकडलं आणि तुम्हाला आंदोलन स्थगित करण्यास भाग पाडलं. आता तुम्ही असं म्हटलंय की या निर्णयात दबाव तंत्र वापरलं गेल्याचाही तुम्ही आरोप केलाय. सुनावणी अधिकारी हा एका मंत्र्याचा नातेवाईक आहे असं देखील तुम्ही म्हटलंय. मी तर म्हणतो हा एका मंत्र्याचा नातेवाईक आहे असं कशाला म्हणताय? सरळ कुठल्या मंत्र्याचा नातेवाईक आहे जाहीर करा ना, म्हणजे क्लिअर होईल ना. काही करायचं नाही, व्यवस्थित काही करायचं नाही म्हणून सुरू केलेली ही मोहीम आहे असा तुम्ही आरोप केलाय. आता 5 वर्ष पुढची तुम्हाला अमरावती बँकेची निवडणूक देखील लढवण्यात येणार नाहीये, जो निर्णय विभागीय सहनिबंधकांनी दिलाय. आता प्रश्न उरतो, बच्चू भाऊ, जे तुमचं झालं तेच आधी जरांगेंचं झालं होतं. त्यांच्या आंदोलनातून तुम्ही धडा का नाही घेतला? एकतर त्यांच्या मागण्या काय होत्या? मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावा ही त्यांची मागणी होती. मराठा कुणबी एकच आहे, राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी होती. पण सरकारनं त्यांच्याकडे लक्ष दिलं का? वेळोवेळी आंदोलनं स्थगित करायला लावली. शेवटी तर आंतरवाली सराटीत जाऊन 25 तारखेला जे 25 जानेवारीला त्यांनी याच वर्षात आंदोलन सुरू केलं होतं त्या अवघ्या 5-6 दिवसात 30 जानेवारीला त्या ठिकाणी सुरेश धस जाऊन आले, सत्ताधारी पक्षाचे आमदार, सरबत पाजलं, आंदोलन स्थगित झालं. आता सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून मनोज जरांगे ओरडतायत.
आता त्यांची ही ओरड तुम्हाला माहित होती, तरी देखील तुम्ही तुमचं आंदोलन स्थगित केल्यानं सरकारला एक वेगळंच बळ मिळालं. आता यामुळे झालंय असं, की आता जरांगे सुद्धा पेटून उठलेत. जरांगे पेटून उठलेत. ते म्हणाले आता बाद झालं. आता कोणत्याही परिस्थितीत आम्ही 29 ऑगस्ट पर्यंत वाट पाहणार, नाहीतर चलो मुंबई. मग मात्र आम्ही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणारच. 29 ऑगस्ट पर्यंत कुणाला काही बोलणार नाही आणि मी मुंबईला आलो तर परत जाणार नाही, जाईन तर आरक्षण घेऊनच. आता त्यांचं 29 ऑगस्ट नंतर आंदोलन मुंबईला जायचं ठरलंय आणि तुम्ही ऑलरेडी 2 ऑक्टोबर पर्यंत अल्टिमेटम दिलाय. बहुतेक तुम्हाला पण 2 ऑक्टोबर नंतर मुंबईला जावं लागतंय वाटतं. त्याचं कारण सरकारने तुम्हालाही थोडं खुश केलं, त्यांनाही थोडं खुश केलं. पण ही खुशी काही जास्त काळ टिकणारी नाही, हे आता एव्हाना तुमच्या लक्षात आलंय. कारण तुम्हाला जर सप्टेंबर पर्यंत जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करत असतील, तर मग तुमचं ऑक्टोबरचं आंदोलन होणार कसं? दुसरी गोष्ट, या दरम्यान मराठा आणि कुणबी एकच आहे असं जरांगेंनी म्हटलंय आणि त्यांनी 14 जून पासून एकेकाला फोन करायला सुरुवात देखील केलेली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक आमदाराला त्या अंतरवाली सराटीमध्ये बोलवणार आहेत. विधान परिषदेच्या आमदारांना देखील ते फोन करणार आहेत. यात आजी माजी आमदार खासदार देखील असणार आहेत आणि मराठा कुणबी एक आहे, त्याच्या नोंदी सापडल्या पाहिजेत. मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा पारित करावा, सगळे सोयरे मुद्द्याची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या ते त्यांच्याकडे करणार आहेत. आता प्रश्न हाच आहे, 29 ऑगस्ट नंतर ते मुंबईत जाणार, 2 ऑक्टोबर नंतर तुम्ही मुंबईत जाणार, पुन्हा एकदा तिथं काहीतरी गाजर दाखवलं जाणार. कारण हेच जरांगे दादा मुंबईला जायला निघाले, अख्ख्या महाराष्ट्रात वादळ उठलं, गल्लो गल्ली पॅक, सगळे रस्ते पॅक, जरांगेंचं स्वागत, अंगावर फुलं पडतात क्रेनच्या माध्यमातून. इतकं हजारो नाही लाखो लोकांसाठी मराठा बांधवांनी स्वखुशीने इतर जाती धर्मातल्या लोकांनी सुद्धा त्यांना जेवणं घातली. तुमच्या ठिकठिकाणी सभा झाल्या. पुढे सरकत हे मराठा वादळ गेलं आणि वाशीच्या सीमेवर जाऊन धडकलं, अडकलं, थडकलं, रिटर्न फिरलं. आता मला सांगा, ज्यांनी एवढं मोठं सगळं केलं, आता ते म्हणतायत की यावेळी काय करणार आहे, आमच्या नावावर 7/12 असेल तर शेत मोजून देण्याची जबाबदारी तुमची आहे, आमच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्यात, त्यामुळे आम्हाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. 29 ऑगस्ट नंतर मी कुणालाही जवळ येऊ देणार नाही. यावेळी 10 पट मराठा मुंबईत जातील, सर्व 7 कोटी मराठा मुंबईत असतील, असा अल्टिमेटम, असा इशाराच त्यांनी दिलाय. आता तुम्ही मला सांगा, एकीकडे मराठा आरक्षणाची लढाई त्यांची आणि तुमची शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांग बांधवांसाठीची लढाई. आता या सगळ्या लढाया कशा आहेत माहिती काय? एकतर आत्ताच स्थानिक स्वराज्य संस्थेचं घोडं कुठेतरी गंगेत न्हायला लागले. अलीकडेच प्रभाग रचना देखील कालबद्ध कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आता तुमचे सगळे मोर्चे, आंदोलन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, काय सरकार लक्ष देणार आहे तुमच्याकडे? एकतर मुळात शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग बांधव यांना घेऊन तुम्ही मुंबईला चाललाय आणि तिकडे मनोज जरांगे दादा मराठ्यांना घेऊन मुंबईला चाललेत. मुळातच मुंबई कुणाची, तुमची का आमची, याच्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात खल सुरू आहे. त्यात काही एकत्रीकरणाच्या भूमिका चालू आहेत. त्यामुळे तुमच्या आंदोलनाकडे कोण किती लक्ष देईल हे आत्ताच्याच सरकारच्या भूमिकेवरून लक्षात येतंय. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आता जे काही सुरू आहे, तुम्ही म्हणताय, या आंदोलनाची भूमिका आता एक लक्षात ठेवायला पाहिजे की मनोज जरांगे दादा असो किंवा तुम्ही जे आंदोलन सुरू केलं, आंदोलन पुकारलं, चळवळ उभी केलीत, ती पटली, पण ती अर्धवट सोडली ना की यांचं फावतं. आणि अशा वेळी ते गोड गोड बोलतील, तुम्हाला कर्जमाफी देऊ, कर्ज माफीसाठी समिती नेमू, दिव्यांग बांधवांचं मानधन वाढवू, सगळं काही करतील, पण ते प्रत्यक्ष घडणार आहे का? मनोज दादांच्या तोंडाला पानं पुसली त्यांनी आतापर्यंत, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली का? मराठा कुणबी एकच आरक्षण दिलं का?
मराठ्यांना इतर मागासवर्गीयमधून आरक्षण द्या, ओबीसी मधून आरक्षण मिळालं का? त्यांच्या मागण्या, तुमच्या मागण्या. अहो, इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जो यांनी सुरू केला, घाट घातला, त्याला ह्यांनीच सुरुंग लावलाय. त्यालाच पैसे द्यायला, महिलांना त्यांच्या बहिणींना पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. जेव्हा मतं पाहिजे होती तेव्हा उठ सूट कुणाला पण दिलं, कुणालाही पैसे दिले, विचारच केला नाही पुढचा मागचा, विचारच केला नाही. मतदान करणार आहे घे पैसे. आणि नंतर सॉर्ट आउट करायला सुरुवात केली, मग क्रायटेरिया लावायला सुरुवात केली, मग 1500 वरनं कमी कमी रक्कम करत आली. आणि आता करायचं काय म्हणून या खात्यातला निधी तिकडे वळव, त्या खात्यातला निधी इकडे वळव. अहो, त्याच्यातच त्यांची गडबाजी सुरू झाली. संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री का नाराज झालेत बघा. भरत गोगावलेंना एका मुलाखतीत परवा एका मुलाखतकाराने प्रश्न विचारला होता की जेव्हा तुम्ही मवियामध्ये होतात महाविकास आघाडीमध्ये तेव्हा हेच अजितदादा होते, त्यावेळी ते दादा अजितदादा अर्थमंत्री असताना आमच्या खात्याला, आमच्या पक्षाला आम्हाला निधी मिळत नाही असा आरोप तुम्हीच तर केला होतात आणि बाहेर पडल्याचं कारण एक मोठं शोधून काढलं होतं. आता काय झालं? बच्चू कडू तुम्ही पण गुवाहाटीला गेला होतात की. आता हेच अजितदादा या सगळ्या वेगवेगळ्या मंत्रालयांच्या वेगवेगळ्या खात्यांचा निधी लाडक्या बहीण योजनेकडे वळवतायत, त्यावर तुम्ही काहीच बोलत नाहीये. तिकडे भरत गोगावलेंनी गोलगोल उत्तर दिलं. नाही नाही, म्हणजे कसं आहे, आता समजा एखाद्या रस्त्याचं काम नाही झालं किंवा एखादं समाज मंदिर नाही उभं राहिलं तर काही एवढा काही फरक पडत नाही म्हणतात ते. अरे मंजूर केलेला निधी त्या कामाला आहे, मग तो त्याच कामाला वापरला पाहिजे ना. फरक पडत नाही कसा? मग आधीच तरतूद करायला पाहिजे होती ना. मग ही तरतूद आधी केली तुम्ही आणि थेट तुम्ही तो निधी इकडे वळवताय का आता तुम्हाला डोईजर झाले म्हणून? याचाच अर्थ आता तुम्ही काय म्हणताय? नाही नाही, त्यावेळी ते वेगळं होतं, आता वेगळं कारण आहे म्हणतात. हा, अजितदादांनी आता जर अमुक तमुक पक्षाला दिलं म्हणजे त्यांच्याच पक्षाला आणि आमच्या पक्षाला नाही दिलं तर मात्र मग आम्ही नाराज होऊ म्हणून. आणि ही पळवाट आहे, ही पळवाट आहे. कारण त्यावेळी अजितदादा राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडी होती, एकसंध राष्ट्रवादी होती. त्यामुळं एकतर आधीच भरत गोगावलेंनी सांगितले 1 वर्षापासूनच बंडाचं प्लॅनिंग होतं, त्यामुळे यांना ऑलरेडी बाहेरच पडायचं होतं. काहीतरी निमित्तच पाहिजे होतं, यांना कारणच पाहिजे होतं. मग कुठे रश्मी ठाकरेंवर बोला, रश्मी ठाकरे तिकीट वाटपात काहीतरी हस्तक्षेप करतात. रश्मी ठाकरेंनीच आदित्य ठाकरेंना मंत्रिपद मिळवून दिलं, उद्धव ठाकरेंना रश्मी ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हायला तयार केलं. काहीतरी कारण नंतर सांगतायत. आता मुळात यांना कसं आहे, यांना संधीच पाहिजे होती काहीतरी बाहेर पडण्यासाठी, त्यामुळे आपलं उगाच काहीतरी कारण पुढे केलं. आता हे सगळे आलेत महायुतीत. जे अजितदादा महाविकास आघाडीत अर्थमंत्री होते तेच अजितदादा महायुतीमध्ये अर्थमंत्री आहेत. आता करायचं काय? आता प्रश्न पडला. कारण की आता अजितदादांना थेट बोलता येत नाही, कारण यांचा जो मूळ या दोघांना जोडून ठेवणारा म्हणजे शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा मेन कोण आहे? भाजप. आणि हे सगळं कुठून चालतं? दिल्लीतून. त्यामुळे हे काही बोलू शकत नाहीत. आता जेवढं दिलंय त्याच्यावर गप्प बसा. कारण की जर हे म्हणाले की अजितदादा आमच्या पक्षाच्या मंत्र्यांना निधी देत नाहीत तर लगेच भाजप काउंटर करून उत्तर देतं का? महिलांनी मतं दिली होती तेव्हा गोड वाटलं का? महिलांनी मतं दिली म्हणून आपण निवडून आलोय ना. म्हणून तर अजितदादा वेळोवेळी सांगतात महिलांनी मतं दिली, आया बहिणींनी मतं दिली. शिंदे साहेब पण वेळोवेळी सांगतात महिलांनी मतं दिली, आई बहिणींनी मतं दिली म्हणून आम्ही निवडून आलो. ठामपणे सांगतात बघा ते. याचाच अर्थ आता प्रॉब्लेम असा झाला आहे, एकतर ही योजना बंद करता येत नाही आणि जर ही बंद केली तर मात्र पुढच्या वेळी आपण सरकारमध्ये असू का नसू याची खात्री देता येत नाही. त्यामुळं या खात्यातला निधी काढ, त्या खात्यातला निधी काढ आणि महिलांचं भागवा. महिलांना पहिले आया बहिणींना द्या बाबा, त्यांना आपण जे ठरवलेलं आहे त्यानुसार हे सरकार कसं बसं रडत खडत चाललंय. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर मुळातच बच्चू कडू यांना गुवाहाटीला जे जाण्याचं सांगितलं
ते फडणवीसांच्या कॉलवरून गेलो असं स्वतःच त्यांनी सांगितलं होतं. आता एक तर तीच मोठी चूक बच्चू कडूंना नडली. ते जर केलं नसतं ना बच्चू कडूंनी, तर अजूनही बच्चू कडूंना जो प्रतिसाद मिळाला त्याच्या आणखी 5-10 पटीने जास्त मिळाला असता. पण बच्चू कडू गेले, शिंदे गटासोबत गेले. परत जेव्हा शिंदे गट सरकार स्थापन झालं, मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे, तेव्हा पदही मिळवलं. आणि नंतर त्यांची जी प्रतिमा, त्यांनी उभं केलेलं कार्य, शेवटी 2024 ला त्याचं प्रतिबिंब उमटलं. त्यांना पराभूत व्हावं लागलं. जो आमदार 4 टर्म अपक्ष म्हणून निवडून येतो सलग, त्याला पडावं लागलं. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून सगळे उभे केले यांनी. एक राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे असतील, स्वतः बच्चू कडू यांनी उभं केलं. काय झालं आज? कुठे आहे परिवर्तन महाशक्ती? नाव सुद्धा आठवत नाही. काही प्रसार माध्यमातल्या काही 4-5 लोकांना त्याच्या पलीकडे कुणाला आठवतंय नाव? कुठे आहे ती परिवर्तन महाशक्ती? काय झालं परिवर्तन? शेवटी बच्चू कडूंना स्वतः म्हणावं लागलं. बघा, अतिशय त्यांनी मुद्दा जो मांडलाय ना तो परफेक्ट आहे. काय त्यांना म्हणावं लागलं? भविष्यात सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग समिती स्थापन करणार. मतदान कुणालाही करा, पण आंदोलनाच्या वेळी आमच्याकडे या. याचा अर्थ तुम्हाला आंदोलनच करावी लागणार आहेत का? इतक्या वर्ष फक्त आंदोलनच करत बसणार का? तुमच्या मागण्या कधी मान्य होणार? एकतर मुळात तुम्ही जेव्हा शिक्षण राज्यमंत्री होतात तेव्हा इतके चांगले निर्णय घेतलेत. आता ते निर्णय आणि आता बघा काय परिस्थिती आहे. म्हणजे मुळातच तुम्ही त्यावेळी गुवाहाटीला जाण्याचा जो निर्णय चुकला, त्याच्यानंतर तुम्ही थेट भाजपशी विरोध देखील पत्करलात. लोकसभेच्या निवडणुकीला सगळ्यांनी बघितलेला आहे. भाजपच्या उमेदवाराच्या विरोधातच तुमचा उमेदवार तुम्ही उभा केलात. पण आता परिस्थिती अशी आहे की त्याच भाजपनं मग तुम्हाला कसं दाबता येईल यासाठी वेगवेगळी हत्यारं बाहेर काढली, क्लुप्त्या बाहेर काढल्या आणि त्याचाच फायदा शेवटी उठवला गेला. आता शिंदे गटाच्या तुम्ही जवळचे होतात, एकनाथ शिंदेच्या जवळचे आहात, म्हणून एकनाथ शिंदेकडून मध्यस्थी झाली. पण भाजपचं काय? ज्या चंद्रशेखर बावनकुळेंविरोधात तुम्ही आदल्या दिवशी म्हणाला होतात फोनवरून, चंद्रशेखर बावनकुळे मला असं म्हणाले, आंदोलन करायचं असेल तर करा, नाहीतर सोडायचं असेल सोडायचं तर राहू द्या. त्याच चंद्रशेखर बावनकुळेंना तुमच्याच व्यासपीठावर यावं लागलं आणि मुख्यमंत्र्यांकडून फोन करून तुम्हाला समजून द्यावं लागलं. याचाच अर्थ कुठेतरी पॅचअप करायचा प्रयत्न केला गेला, पण शेवटी आघाडी बाजी मारली ती शिंदे गटांच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, आणि त्या दिवशी त्यांनी तुम्हाला उपोषण सोडायला लावलं. आता शेतकऱ्यांचं प्रेशर होतं, बांधवांचं प्रेशर होतं, प्रकृती अस्वास्थ्याचं कारण होतं, हे सगळं पटेल मला. पण एक गोष्ट पटत नाहीये, आंदोलनं सुरू होतात, ताकदीनं उभी राहतात, अगदी टिपकेपर्यंत जातात, सरकारच्या पायाखालची जमीन देखील सरकते, पण असं अचानक मध्ये काय होतं की जिथं आंदोलन स्थगितच होतं आणि मग मुदत दिली जाते, अल्टिमेटम दिला जातो. तुम्ही 110 दिवसांची मुदत दिली 14 तारखेपासून 2 ऑक्टोबरला. तुम्ही त्या दिवशी म्हणालात की गांधी जयंती दिवशी आम्ही भगतसिंगगिरी करणार म्हणून, पण तो दिवस उजाडायच्या आधीच तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन तुम्हीच स्वतःहून अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलाय. मग आता हे कोण करतोय? विरोधक करू शकतील का? हे ज्यांचं सरकार आहे तेच करतील ना. मग याच सरकारमधले लोक तुमचं उपोषण थांबावं यासाठी, स्थगित करण्यासाठी, तुमच्या प्रकृतीची काळजी करण्यासाठी आले होते ना. मग एकीकडे तुम्हाला उपोषण स्थगित करायला सांगतायत आणि दुसरीकडे तुम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा देखील करतायत. आता यामागचं गौड बंगाल काय आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तिकडे मनोज जरांगे दादा असतील, तुम्ही बच्चू भाऊ असाल, तुम्ही दोघांनी एकत्रित बसून हा निर्णय घ्या.
की या महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव आणि बाकीचे सगळे सर्वसामान्य घटक जे असतील त्या सगळ्यांसाठी नेमकं काय करायला हवं. नुसत्या आंदोलनं आणि समित्या आणि कमिट्या याच्यातनं काही होणार नाही. विरोधी पक्षांनी फक्त व्यासपीठावर येऊन तुम्हाला पाठिंबा दिला. भले काही पक्ष रस्त्यावर देखील उतरले, मान्य आहे. उभाटा देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड रस्त्यावर उतरला. पण यामध्ये त्या दिवशीच्या भूमिका पार पडल्या गेल्या, भविष्यात पुढं काय. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुमच्यासारखे मनोजदादांसारखी माणसं या भूमिकेमध्ये असायला हवीत. पण एकदा का आंदोलनाची धार कमी झाली मग मात्र त्या आंदोलनाकडं सरकार अजिबात ढुंकून सुद्धा पाहत नाही. तुमच्या जीवावर बेततं ना तेव्हा सरकार पुढे येतं. 6 दिवस झाले तुम्ही काय खाल्लं नाही, तुमचा वजन कमी झालं, बीपी लो झाला की तात्काळ सरकारची माणसं व्यासपीठावर दिसायला लागली. त्यामुळं मनोजदादांच्या वेळी पण असंच झालं. अगदी आंतरवाली सराटीला तर मंत्री संत्री सगळे तंबू ठोकून होते. मला तर असं वाटलं की आता मंत्र्यांनी तिथेच बंगले बांधायला लागतात वाटतं. एवढं जबरदस्त 7 आंदोलन केली त्या माणसानं. पदरात काय पडलंय त्यांना बघा, विचारा. आहेत का खुश जे पदरात पडले त्यावर? ते खुश नाहीत म्हणून तर पुढच्या आंदोलनाचा इशारा दिलाय आणि अल्टिमेटम दिलाय ना. त्यामुळे आता तारखा आहेत 29 ऑगस्ट आणि तुमची 2 ऑक्टोबर. आता बघूयात नेमकं काय घडतंय. कारण या 2 तारखांच्या नंतरचं वातावरण महाराष्ट्रातलं स्थानिक स्वराज्य निवडणुकांचं असणार आहे. आणि त्यावेळी मात्र एकीकडे सरकार निवडणुकीमध्ये गुंतलेलं असेल पुन्हा मतदान मागण्यासाठी आणि तुम्ही मात्र न्याय मागण्यासाठी. आता जनतेनं कोणाच्या पारड्यात मत टाकायचं हा जनतेचा अधिकार आहे. पण ज्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरताय त्या जनतेला खरंच न्याय मिळतोय का हा विचार तुम्ही दोघांनी मिळून करायला पाहिजे. म्हणून मी म्हणालो होतो की ऑलरेडी तुम्हाला सावध केलं होतं. बच्चूभाऊ सप्टेंबर पर्यंत जेलमध्ये. खरं तर सावध केलं होतं तुम्हाला, पद गेलं, आता प्रतिष्ठाही पडाला. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.